नमस्कार. आज आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग सोप्या पद्धतीने कसा करायचा हे शिकणार आहोत. मी आधी एक तुम्हाला उदाहरण सोडून दाखवले, पुन्हा एक सोडून दाखवले. 75चा वर्ग करायचा आहे 75 स्क्वेअर. मग आपण 7चा वर्ग आणि 5चा वर्ग लिहिणार आहोत. 7 स्क्वेअर अँड 5 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर आहे 49 अँड 5चा स्क्वेअर आहे 25. त्यानंतर आपण दोघांनाही एकत्र लिहिणार आहोत. नेक्स्ट स्टेप आहे 7 गुणिले 5 गुणिले 2. 2 म्हणजे स्क्वेअरचा 2. 7 5 35 गुणिले 2 इज इक्वल टू 70. 70 हा आन्सर येतो आहे. नंतर आपण 70ला हे 49 25मध्ये प्लस करून 700 प्लस करायचे आहेत. त्याचं उत्तर आपलं येतं आहे 5625. मग आपण काय करणार आहोत? 75चा स्क्वेअर आपला आलेला आहे 5625. तुम्ही सोपी ट्रिक ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि दोघांचीही ॲडिशन करायची आहे आपल्याला, कुठलाही फॉर्म्युला वापरायचा नाही आहे. दोन्ही उत्तर काढल्यावरती ॲडिशन करायची. मी तुम्हाला अजून एक गणित सोडून दाखवते. आता आपण 55चा वर्ग करणार आहोत. तर आपली पहिली स्टेप असेल 5चा स्क्वेअर काढायचा आणि पुन्हा 5चा स्क्वेअर काढायचा. जर तुम्ही लक्षात ठेवला तर एकदाच 5चा स्क्वेअर तरी चालू शकतो, पण मी डिटेल समजायला इथे लिहिते. मग 25 आणि 25 सोबत लिहायचे. त्याच्यानंतरची स्टेप असेल 5 गुणिले 5 गुणिले 2. मग 5 5 25 गुणिले 2 बरोबर 50. मग ते 50 आणि जादाचा 0 देऊन गणित अधिक करायचं आहे. 5चे 5, 2चे 2, 5 आणि 5 10 0. कॅरीओवर 1, हातचा 1 आलेला आहे आणि 2 अधिक 1 3. म्हणून 55चा स्क्वेअर आपला आलेला आहे 3025. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गणितं सोडवू शकता. थँक्यू.